2022 नंतर उजनी धरण भरलं आणि मच्छीमारांना देखील आनंद झाला. शेती व्यावसायिकांबरोबरच आणि नागरिकांबरोबरच मच्छीमारही सुखावले आहेत. आपल्याबरोबर अंबिका मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष भरत मल्लाव आहेत. काय साधारणपणे यावर्षी उजनी धरण भरल्याचा फायदा होईल? नक्कीच ह्या वर्षी आम्हाला सर्व मच्छीमारांना मोठा फायदा होणार आहे. कारण गेल्या वर्षी उजनी केवळ 60% भरलं होतं, त्यामुळे पाणलोट क्षेत्रात असं पाणी अपेक्षित राहिलं नव्हतं. ह्या वर्षी उजनी पूर्णपणे क्षमतेने भरल्यामुळं एक तर गेल्या वर्षी 1 कोटी मच्छीबीज सोडण्यात आलेलं आहे. चालू वर्षी 1 कोटी मच्छीबीज सोडण्यात येत आहे आणि हा सध्याचा मासेमारीचा प्रजनन काळ आहे. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून मासे उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. सध्या सुद्धा पाणी वाढतं असल्यामुळं भिगवण आणि इंदापूरच्या मार्केटला किमान सध्या 30-35 टन माल येतोय. तो येत्या 2 महिन्यानंतर त्यात वाढ होऊन 40 ते 50 टनापर्यंत रोजची उलाढाल त्यातून होण्याची आम्हाला शक्यता वाटते. भिगवणचा हा उजनीतला मासा संपूर्ण राज्यभर आणि अगदी हुबळी किंवा पश्चिम बंगालपर्यंत हावड्यापर्यंत प्रसिद्ध आहे. तर ह्या माशाचं वैशिष्ट्य काय आहे आणि तो मासा आता कसा प्रसिद्ध आहे? नाही, गेल्या 28 वर्षामध्ये जो हावडा किंवा इतर महाराष्ट्राच्या बाहेर जाणारा मासा होता, त्याचे प्रमाण घटलं होतं. वास्तविक हावडा असो, कलकत्ता असो किंवा मुंबई, इकडं नगर, कलकत्ता अशा सगळीकडे तो माल जायचा. परंतु गावरान माशांची संख्या घटल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये त्याचे बाहेर पाठवण्याचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र आता चालू वर्षी जवळजवळ आम्ही 250 ते 300 वडापचे खेळ बंद पाडल्याचा परिणाम यावर्षी नक्की आम्हाला दिसून येईल आणि जो गावरान मासा आहे त्याचं प्रजनन होऊन आता त्या मासेमारीत नक्कीच वाढ झालेलं तुम्हाला दिसेल. हे मत्स्यबीज सुटल्याचा फायदा कसा होईल? मत्स्यबीज सुटल्याचा फायदा आज तरी मला चांगले कटला नाही का. गेल्या वर्षी जे 1 कोटी मत्स्यबीज सुटले होते त्याचा रिझल्ट आता आम्हाला चांगल्या प्रमाणात भेटतो. या किती पर्यंत मग आता जो कटला सापडत असेल ना, किती वाढलाय कटला? आता 2, 2.5, 3 किलो साईज झालेली आहे एका वर्षात. तेवढी साईज झालेली आहे कटल्याची. हो. आणि जे वडपचे खेळ बंद राहिले त्यासाठी त्याचा आम्हाला फायदा आता होतोय. आणि या वर्षी देखील सरकारने असा जे आणावा की वडपचे खेळ तर कमीत कमी अजून 2 वर्ष तरी बंद ठेवावेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, वडापचा खेळ असा जो शब्द आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मोठं जाळं टाकून अगदी छोटी हे आकाराची मासे यामध्ये येतात आणि खूप असंख्येनं मच्छीमाऱ्यामध्ये काम करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या पाण्यामुळं मच्छीमारांना किती फायदा होईल? नाही, मच्छीमाराला नक्कीच होईल. कारण हा सध्या प्रजनन काळ आहे. प्रजनन काळामध्ये किंवा आता उन्हाळ्यामध्ये वडाप बंद झालेले आहे. वडाप म्हणजे लहान जाळ्याने मासे मारण्याची पद्धत होती, ती पहिल्यांदाच ह्या वर्षी बंद पडलेली आहे. त्यामुळे प्रजनन काळात आता जे गावरान मासे आहेत त्याची नक्कीच आता पुढच्या पिढीला किंवा त्यांची पुढची पिढी वाढणार आहे त्या माशांची आणि त्याचा फायदा निश्चितच आमच्या मच्छीमारांना होणार. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तेच भरत मल्लाव आहेत की ते स्थानिक पत्रकारही आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी मच्छीमारांच्या हितासाठी मच्छीमारांना सोबत घेऊन परप्रांतीय मच्छीमारांची जी आक्रमण या उजनीवरती होत होती ती हाणून पाडले. त्यामुळं छोटे छोटे मासे मारले जायचे ते प्रमाण सगळ्यात बंद केलेलं असल्यामुळं सध्या माशाचं प्रमाण चांगलं होईल. पण एकंदरीतच उजनीमध्ये सध्या मच्छीमार सुखावलेला आहे तो याच गोष्टीमुळं की या वर्षी देखील मत्स्यबीज मिळणार आहे. गेल्या वर्षी मिळालेलं मत्स्यबीज वाढलेलं आहे आणि त्यामुळं सध्या देशी मासे या उजनी धरणामध्ये सापडू लागले आहेत. धन्यवाद.